सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखम् देहव्यद्भिर्वाप्यते। या श्लोकावरती भाष्य करताना सगुण निर्गुणाची चर्चा आणि अर्जुनाच्या शंकेला भगवान श्रीकृष्णांनी दिलेली उत्तर, आक्षेपाचे परिहार दासोपंत स्वतः उपस्थित करतायत आणि ते स्वतः त्याची उत्तरं देत आहेत। 205 ओव्यांपर्यंत आपण काल आलो होतो। 206 हे होता क्लेश अपार, वेगन होती स्थिर, अगाजयाचे निव्यापार, नित्य करावे की, आचरिता गुणव्यापार, अखंड चिते मरमर, न पविजे तेणे घर संतोषाचे। किती दिवस हे सोसावे, अभ्यास दुःख भोगावे, क्षणुची सुटल यावरी नव्हे आपुले मने, आता ययाची ये नित्य सिद्धी, हटयोगु येकू त्रिशुद्धी, करावा म्हणती जो अवरोधी, मना पवनाते, तेथे आसनची एक जिंकावे, प्राणची स्वाधीन करावे, मनोवेग आवरावे, हाची व्यापारू, प्रत्याहाराची सोसणी, प्राणायामाची दाटणी, माझी पडिजे काचणी, तेथे कैचे सुख, भेदुनी साही मंडळे, मनु पवनु ऊर्ध्व चाले, मग ब्रह्मरंध्री नचळे, स्थिरावे ऐसा, हे क्लेश होता बहुत, जालया केवळ व्यर्थ, जेथे आत्मा ब्रह्म सर्वगत, हे खूण नकळे। आणि अशा प्रकारे निर्गुणावरती भक्ती असणारा, आधार नसताना कशाच्या तरी कल्पनेच्या आधारावर, निर्गुणाच्या आधारावर प्रेम करणारा, माझ्यावरती भक्ती करणारा, असा जो निर्गुण भक्त आहे, हा सर्वसामान्य भक्त नाही। त्याला हे जमणं अशक्य आहे। त्याचं कारण असं आहे की असे हे क्लेश, याच्यामध्ये अपार क्लेश आहे, हे किती दिवस सोसणार, हे दुःख किती दिवस अभ्यासणार। क्षणभर जरी तुझं मन सुटलं, ताळ्यावर राहिलं नाही, तर हे सगळं व्यर्थ आहे। आणि मग ही उपासना, ही धारणा, हा असं ठरवतो की आता हठयोग करावा, आणि मग हठयोगाच्या मागे लागणारा हा जो योगी आहे, उपासक आहे, साधक आहे, तो काय करतो, आसनाला जिंकून घेतो, प्राण स्वाधीन करावे लागतात, आसनं जिंकावी लागतात, प्रत्याहार, प्राणायाम, हे सगळं करताना प्राणायामाची दाटणी होते, प्राण गुदमरतात, आणि हा सगळा देह व्यापार, मनोव्यापार करत असताना जीवाची काचणी होते, अतिशय क्लेश होतात। हठयोगिक ज्याला व्हायचंय त्याची जी त्रिशुद्धी आहे,
त्या त्रिशुद्धीमध्ये अवरोध येतात, सगळे अवरोध आहेत. आणि या अवरोधांच्या मध्ये काय काय आहे, आचार विचार विहार या सगळ्या गोष्टींच्या मध्ये त्याला काय करावं लागतं. महर्षी पतंजलींनी सांगितलेला जो योग आहे ते योगाचं संक्षिप्त सूचक वर्णन दासोपंत करतायत. काय वर्णन आहे ते? भेदुनी साही मंडळे मनु पवनु ऊर्ध्व चाले, मग ब्रह्मरंध्री न चळे स्थिरावे ऐसा. आणि मग हे सगळं करताना हा जो योग आहे हा महर्षी पतंजलींचा अष्टांग योग. खरं म्हणजे या योगाची पतंजलींनी 3 अंग सांगितली. त्रिशुद्धी म्हटले त्याला, दासोपंतांनी त्याला त्रिशुद्धी म्हटले. ही 3 अंग कुठली आहेत योगाची? धारणा, ध्यान आणि समाधी. आणि या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात, एकत्र साधल्या जातात, तेव्हा त्याला संयम असं संबोधलंय पतंजली महर्षींनी. आता या संयमाच्या नंतर काय होतंय तर निरनिराळ्या आलंबनांच्या वरती समाधी सिद्ध केल्याच्या नंतर प्रज्ञालोक हा परिणाम दिसतो. आता हा प्रज्ञालोक म्हणजे काय? योगाचा हा जो प्रकार आहे पतंजलींनी सांगितलेला, प्रज्ञालोक म्हणजे काय नेमकं? तर या निरनिराळ्या आलंबनांच्या वरती सिद्ध समृद्धीनी समाधी झाल्यानंतर प्रज्ञेचा प्रकाश पसरतो आणि या प्रकाशामध्ये त्या जीवाला विशेष ज्ञान प्राप्त होतं आणि त्यांनी विभूती सिद्धी असं म्हटलंय. खरं म्हणजे प्रज्ञा जागृती आणि कुंडलिनी जागृती यांच्यामध्ये साम्य आहे, साधर्म्य आहे. प्रज्ञा म्हणजे प्रकर्षेण ज्ञानम, इंद्रियांच्या शिवाय बुद्धीच्या पलीकडचं, बुद्धीला अगम्य असलेलं ज्ञान प्राप्त करणं, ज्याला कुंडलिनी जागृती म्हटलंय किंवा प्रज्ञा जागृती म्हटलंय, प्रज्ञा ज्ञान असं म्हटलंय. कुंडलिनी जागृतीच्या संदर्भामध्ये षटचक्रांचं फार महत्व आहे आणि हे स्थान आहे षटचक्रांचं. प्रत्यक्ष मानवी शरीरामध्ये ही षटचक्र आपल्याला दिसतात, त्याचं अस्तित्व आहे. हे महर्षींनी सांगितलेलं आहेच, पण या षटचक्रांचं जे वर्णन पतंजलींनी केलेलं आहे ते वर्णन फ्लेक्ससच्या म्हणजेच मज्जातंतूंच्या जाळ्याशी मिळतं जुळतं आहे. आणि मग या षटचक्रांचा जो क्रम आहे तो क्रम खालून वरच्या बाजूनी सांगितलेला आहे. आणि या चक्रांना कमळाच्या फुलाची उपमा दिलेली आहे. ही षटचक्र आपणा सर्वांना माहिती आहेत. मूलाधार चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र आहे, मणिपूर चक्र आहे, अनाहत चक्र आहे, विशुद्धी चक्र आहे, आज्ञा चक्र आहे आणि सगळ्यात शेवटी जे सगळ्यांना मिळून एकत्र गुंफलेलं आहे ते सहस्त्राकार चक्र आहे. मी या सगळ्या चक्रांचं वर्णन मुद्दाम या ठिकाणी करत नाही, कारण पुढच्या ओव्या घ्यायच्यात आणि योगाचा हा भाग आहे. यांच्या देवता, यांचा रंग, यांच्या पाकळ्या या सर्वांचं वर्णन पतंजलींनी केलेलं आहे. मुळात सूचक आणि संक्षिप्त असं वर्णन दासोपंत काय करतायत? हठयोगू एकूस त्रिशुद्धी करावा म्हणती जो अवरोधी. हे 3 शुद्धी, जी 3 अंग, धारणा ध्यान आणि समाधी, या 3 अंगांच्या नंतरचा जो करावा म्हणती जो अवरोधी म्हणजे संयम, हा संयम आणि मना पवनाते म्हणजे मनाला, वाऱ्यासारख्या मनाला जो संयमित करण्याचा प्रयत्न करतोय असा हा योग आहे. आणि सहस्राकार चक्रामध्ये शेवटी षटचक्रांमधील सगळ्यात वरचं जे हे चक्र आहे, या चक्रामध्ये हे अंतिम चक्र आहे. हजारो पाकळ्या आहेत, याच्या विविध रंगाच्या ह्या पाकळ्या आहेत. बाकी इतर चक्रांच्या विशिष्ट रंग आणि विशिष्ट देवता आहे. जांभळा रंग आहे, पिवळा रंग आहे, तांबडा रंग आहे, केशरी रंग आहे वेगवेगळ्या चक्रांचा. पण सहस्त्र चक्र मात्र विविध रंगांचं आहे. आणि आध्यात्मिक विकासाचं केंद्र हे नियंत्रक म्हणून सुद्धा हे केंद्र आहे. मूलाधार चक्रामध्ये सुप्तावस्थेत असलेल्या कुंडलिनी शक्तीला जागृत करून तिला सुषुम्ना मार्गानं एक एक चक्र जाग करत जाऊन सहस्त्राकार चक्रापर्यंत आणणं हाच कुंडलिनी योगाचा विकासाचा मार्ग आहे. दासोपंत हे सांगताय की हे षटचक्र भेदून सहस्राकार चक्रापर्यंत येईपर्यंत इतके क्लेश
त्या जीवाला, त्या देहाला सहन करावे लागतात, त्या मनाला सहन करावे लागतात. जीव काचणी पडतो, प्रत्याहाराची सोसणी करावी लागते, प्राणायामाची दाटणी होते, असं वर्णन दासोपंतांनी केलेले. आणि मग हे सुखाचं आहे का? याच्यात सुख आहे का? तेथे कैचे सुख भेदुनी साही मंडळे, मनु पवनु ऊर्ध्व चाले. वाऱ्यासारखं जे मन आहे, ते मन कुंडलिनी शक्ती ती वरच्या बाजूनी जागृत करत जायची, ब्रह्मरंध्रापर्यंत ती आणायची आणि मग स्थिर करायची. हे हे क्लेश होता बहुत, झालया केवळ व्यर्थ. जेथे आत्मा ब्रह्म सर्वगत, हे खूण न कळे. सर्वा ठाई तो परमात्मा आहे. माझ्या जीवामध्ये जो आत्मा आहे तोच परमात्मा सगळ्यांच्या ठाई आहे. ही खूण ज्याला कळत नाही, ज्याला हे रिअलाइज झालेलंच नाही, त्याला ही सगळी षटचक्र भेदून ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन कुंडलिनी जरी जागृत झाली तरी त्याचा काही उपयोग नाही. ते सगळं व्यर्थ आहे. मग हे जर सगळं व्यर्थ आहे, ज्याला आत्मा परमात्मा सर्वव्यापी एकदेशी हा आत्मा आहे, ही खूणच ज्याला कळली नाही, त्यानं निर्गुणाची उपासना करून कुंडलिनी जागृत केली तरीही ते सारं व्यर्थ आहे, हे दासोपंतांचं मत आहे. व्यतिरेकान्वय ज्ञाने विण, एकदेशी योगुते बंधन. या लागी केले ते साधन, व्यर्थ होय. ऐसा व्यक्ता उबगला, अव्यक्ती आसक्तू ठेला. तो जणू कष्टी झाला, काय करील. आणि व्यक्ताला उबगलेला म्हणजे सृष्टीला उबगलेला, देह व्यापाराला नको म्हणणारा, निर्गुणाची उपासना करणारा, अव्यक्ताच्या मागे धावणारा, आणि असा जो हा जन आहे, हे करणारे जे जन आहेत, हे खरं म्हणजे सारं व्यर्थ ठरणारं आहे. आणि म्हणून माझे गुरुजी मेसेज करतायत, योगानुभवातील ही खरं म्हणजे तुच्छता दासोपंत व्यक्त करतायत. अगदी खरं. ह्याला दासोपंतांनी तुच्छ लेखलंय, कारण आत्मा आणि परमात्म्याची खूण ज्याला कळत नाही, त्यानं विभूती सिद्धी प्राप्त केली तरी ते व्यर्थ आहे, असं दासोपंतांचं म्हणणं आहे. मागे पुढे कवणा पाहणे, देई जे कवणा प्रीती गाऱ्हाणे. गांजिला आपुलेनीची अज्ञाने, तया कवण सोडवी. कुणाला मागे पुढे पाहावं, कुणाला विचारावं, कुणापुढे गाऱ्हाणं मांडावं अशा माणसांनी? कारण आपल्या स्वतःच्या अज्ञानाने, अज्ञानाच्या अंधकाराने, आपल्या हातानीच आपली फजिती, आपल्या स्वतःला त्यानं गांजून घेतलंय. दासोपंत त्याचं वर्णन असं करतायत बघा, की हे अज्ञान आहे त्याचं. आणि आज्ञा त्यानं आपण म्हणतो आपल्या पायावर आपणच कुऱ्हाड मारून घेणं ज्याला म्हणतात, तो हा प्रकार आहे, असं दासोपंतांनी त्याचं वर्णन केलं. दुजयाचा नाही आधारू, आणि योग संग्रामू हा दुष्करू. झालाही योग वीरू, काय करील. योग उपासनेमध्ये, योग साधनेमध्ये अतिशय निष्णात झाला, सिद्धी प्राप्त केल्या. आपण अनेक पुराणांच्या मध्ये ह्या गोष्टी ऐकल्या आहेत. सिद्धी प्राप्त झाल्या तरी सुद्धा त्या ऋषीमुनींच्या मध्ये काही वैगुण्य अनेक वेळा नमूद केलेलं आहे पुराणांनी. त्याचं कारण हेच आहे की तो आत्मा विसरला, तो परमात्मा विसरला, त्याचं ठाव ठिकाणा विसरला. म्हणजे विभूती योग जरी सिद्धी प्राप्त केली तरी सुद्धा या सिद्धीतून जर त्याला आत्म्याचीच खूण पटली नाही तर हे सारं व्यर्थ आहे. आणि हेच दासोपंत सांगतात की दुसऱ्या कोणाचा आधार नाही. जरी योग संग्राम म्हटले त्यांनी योग उपासनेला, म्हणजे हे युद्ध त्यांनी जिंकलंय, योग युद्ध त्यानं जिंकलंय, त्याचा तो वीर आहे, योग वीरू असं म्हटलंय त्याला. योद्धा आहे त्याचा, आणि जिंकलेला योद्धा आहे, विजयी योद्धा आहे. आणि या विजयी योद्ध्याला स्वतः जरी त्यानं ते युद्ध जिंकलेलं असलं तरी त्याच्या हातामध्ये किंवा त्याला त्याची प्राप्ती मात्र शून्य आहे, त्याला काही उपयोग नाही. अशक्त कष्टोनी परतले,
शक्त ते दुःखाचे झाले, नटळती काही केले महावीर. योगाच्या नादी लागलेले लोक, योगाच्या मागे धावणारे लोक, योग उपासनेच्या मागे, साधनेच्या मागे, निर्गुणाच्या उपासनेमध्ये ब्रह्मसमाधीच्या मागे लागणारे लोक, यांच्याबद्दल दासोपंत बोलतायत की अतिशय दुबळे लोक आहेत, ज्यांना प्राणायाम करणं हे प्राण गुदमरून मरणाची अवस्था आणणार आहे, किंवा त्याच्यामधले जे प्रत्याहाराची सोय साधना आहे, ती प्रत्याहाराची साधना त्याला सोसत नाहीये, असा अशक्त माणूस आहे आणि तो योग साधनेच्या मागे लागलाय. तर ती योग साधना करत असताना त्याचा त्रास झाला की ते अर्ध्या वाटेवरतून परतले. अशक्त ते कष्टोनी परतले, शक्त ते दुःखेची झाले. सशक्त असतील ते विजयी झाले, पण त्यांच्या पदरामध्ये दुःखच पडले. आणि या दोघांनाही काहीही प्राप्ती झालेली नाही. तव ते किती सोसावे, किती दिवस साधावे, सगळे जन्मची लोटावे हातवरी काय. आणि हे असं किती दिवस करायचं, ही साधना किती दिवस करायची, किती दिवस उपासना करायची. खरं म्हणजे अगदी सत्य सांगायचं तर माझ्या ऐकण्या वाचण्यामध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांनी या उपासनेचा मार्ग धरला, पण प्राप्य मात्र त्यातनं काही झालं नाही. अनेकांच्या मेंदूवर परिणाम झाला. आणि मागच्या पिढीतल्या काही अनेक लोकांच्या संदर्भात मी हे ऐकलंय आणि त्यांना वेडं होण्याची वेळ आली. असे अनेक लोक आहेत कुंडलिनीच्या मागे धावणारे. ती सहज शक्ती नाही, तो पूर्व जन्माचा जो काही संचिताचा भाग आहे, त्यानंतर तो पुढे सुरू होणारा भाग आहे. जर तुमचं पूर्वजन्मीचं काही संचित असेल तर कुंडलिनी तुम्हाला नक्की प्राप्त होते. पण पूर्वजन्मीचं संचित आणि या जन्मीची साधना, या दोन्हींची मिळून कुंडलिनीची प्राप्ती आहे खरं म्हणजे. पण अशक्त त्याच्या मागे लागला तर त्यालाही ते प्राप्त होत नाही. सशक्त मागे लागला आणि तो जो ब्रह्म ज्ञान विसरला, आत्मा परमात्म्याचा ठाव विसरला, त्यालाही ते प्राप्त नाही. आणि हे असं किती दिवस साधणार आहात तुम्ही. आणि हा जन्मभर जरी तुम्ही हे असं केलं तरी हातामध्ये तुमच्या काहीही पडणार नाही. दासोपंतांनी स्पष्टपणे ग्वाही दिली. जन भुलविले असं दासोपंतांनी कुठेही केलेलं नाही. सामान्य जनांना ही भूल त्यांनी दिली नाही. ते स्पष्ट सांगतात तुमच्या हाताला काही येणार नाही, तुमच्या हातावर काहीही मिळणार नाही. याच्यातून तुम्हाला सामान्य भक्ताला कसलीही प्राप्ती होणार नाही. देवाची तर प्राप्ती होणारच नाही, आत्मा ब्रह्माची खूण कळणार नाही, पण तुमच्या जन्माची नासाडी मात्र होऊन जाईल आणि जन्म वाया जाईल, देह वाया जाईल. ह्या एकाच पदावरती ते भाष्य करतायत. कंसामध्ये त्यांनी दिले यस्मात कारणास. ऐसे हे क्लेशकर साधन सहसा नव्हे निष्पन्न आणि निराधार म्हणून यया कारणे. आणि म्हणून हे सुबुद्ध सामान्य जनांनो, तुम्ही कृपा करून याच्या नादी लागू नका, कारण हे निराधार आहे. निराधारावरती आलंबन करणं, त्याचा शोध घेणं, त्याचा आधार घेणं हे महाविद्वान योग्यांचं काम आहे. आणि ते सामान्यांनी त्याच्या नादी लागू नये, त्याच्या पाठी पळू नये. देह यद्भिर यावरती भाष्य करताना पुढे दासोपंत म्हणतात, अविद्या काम कर्मे व्याप्त कर्मबद्ध देहवंत गुणा अधीन समस्त सातही. सप्त धातूंनी भरलेला हा जो देह आहे, हा देह कर्मबद्ध आहे, गुणांच्या अधीन आहे. आणि म्हणून यांची अवहेलना न करता जे तुझ्या देहाला प्राप्त झालेला भोग आहे, हा भोग कर्मभोग, हा करतच तुला माझी उपासना करायची. पुढच्या पदावरती भाष्य करतायत ते, अव्यक्ता गतिर्दुःखम वाप्यते अव्यक्त सांग इच्छिती पावता गा वीरपती दुःखचिते आद्यंती मध्ये पाविजे. उपराठी गंगा वळावी तैसी इंद्रिये परतवावी अधिष्ठानी न्यावी आधारे विण. आणखी दृष्टांत देऊन अर्जुनाला समजून सांगतायत, बाबा रे, निराधारावरती
ही योगी आणि म्हणून निराधाराच्या अधिष्ठानावरती ही निर्गुणाची उपासना म्हणजे कशी उपासना आहे? उफराटी गंगा वळावी. गंगा उलटी वळेल का हो? पण अशक्य ते शक्य, शक्य ते अशक्य ह्या कोटीतली जी गोष्ट आहे, अशक्य ते शक्य कधीही होणार नाही. उफराटी गंगा वळावी तैसे इंद्रिये परतवावी. गंगा जशी परत कधीच उलट्या दिशेने वाहणार नाही, परत मुळाशी येणार नाही, तिच्या स्रोतापाशी उलटी वाहणार नाही, तशी इंद्रिय परतवणं, पुन्हा मागे घेणं फार अशक्य. अधिष्ठानी न्यावी, ते त्यांच्या जागेवरती ठेवावी कुठल्याही आधाराशिवाय, हे अशक्य आहे. व्यक्ता वाचून पांडवा मनाचा वेगू आवरावा. तै आकाशू वायू बांधावा ऐसे हे आहे. हे कसं आहे? हे कसं आहे तर मनाचा वेग आवरणं, मनाला पकडणं, त्याला धरून ठेवणं. तर हे कसं आहे पांडवा? व्यक्ता वाचून पांडवा मनाचा वेग आवरावा. म्हणून माणसाच्या मानवी मनाच्या धर्माप्रमाणे त्याला काहीतरी सगुण रूप समोर पाहिजे अशी त्याची धारणा आहे. ती स्वाभाविक आहे, ती नैसर्गिक आहे. पण ती जर तुला नाही असं तुला म्हणायचंय, निर्गुणाची उपासना जर तशी आहे की निर्गुणावर करायची आहे, सगुणाला धरायचं नाहीये आधार म्हणून, तर ते कसं आहे? तर आकाशी वायू बांधावा. आणि आकाशामध्ये वायूला बांधण्यासारखं हे आहे. मग आकाशामध्ये वायूला बांधता येईल का? गंगा उलटी वाहील का? ती मुळाशी परत येईल का? उलटी गंगा वाहणे आपण ज्याला म्हणतो ना, की ते अशक्य आहे. आणि या पद्धतीनं हा निर्गुणाच्या उपासनेचा प्रकार आहे असं दासोपंतांचं म्हणणं. अगा अग्नीचे अंग लाहिजे, ते उदके विण कैसे निविजे. शांते शांत होईजे, ते साने दुःख. आग विझवण्यासाठी पुन्हा अग्नीच वापरावा का? तर नाही, त्याच्यासाठी पाणीच हवं. विषयांची तृप्ती, इंद्रियांची तृप्ती ही विषयांच्या भोगानी आहेच, पण त्याचं नियमन ही गोष्ट महत्वाची आहे, हे इथे दासोपंतांना सुचवायचंय. उदके विण कैसे निविजे, शांते शांत होईजे. आणि अग्नीची जी शांतता आहे ती शांतता पाण्याशिवाय अशक्य आहे. आपणची वैरी आपणा, मन मरिता जिंकावा कीना. अभावो अंगा येना, ऐसे मरावे. बाह्य त्यागू अंतर त्यागू, हा बोलावाची मात्र योगू. परिठाके ऐसा प्रसंगू, सर्वथा नव्हे. एकते शब्देची जाणोनी, परतले निष्ठा पावोनी. मग अभिमानून सांडिती जनी, जाणीवेचा शब्देची निष्ठा संपादिती. ज्ञानवादेची गोविती, पदे प्रबंध करीती. अनुभवांचे अपार शिष्य मेळविती, नामची रूढ करीती. ते गुंतले देहासक्ती, योगी न म्हणावे. आता योग्यांचे प्रकार दासोपंत सांगतायत की आजूबाजूला त्यांना दिसतंय समाजामध्ये. कोणी शब्द तोंडाने बोलून भुलवतोय असा योगी आहे. कोणी ज्ञानवादेची गोविती, कोणी बुद्धिगम्य अशा प्रकारचं पांडित्य प्रकट करतंय. अतिशय विद्वान असे लोक आहेत जे ब्रह्म जाणतात असा दावा करतात आणि आपल्या ज्ञानानं सामान्य जनांना ते भुलवतात. असे हे लोक आहेत. काही लोक पद प्रबंध आणि अशा प्रकारच्या रचना, दीर्घ अशा रचना करतायत. आणि मी किती विद्वान आहे, मी किती ज्ञानी आहे, मी किती पंडित आहे, मी ब्रह्म जाणतो, ब्रह्माचा जाणता आहे. हातावरती आपण म्हणतो ना आवळा, तसं ब्रह्म मी दाखवू शकतो असा गाजाबाजा स्वतःचा करवून घेतात. पण असे लोक कसे आहेत? अपार शिष्य मेळविती, नामची रूढ करीती. ते गुंतले देहासक्ती, योगी न म्हणावे.
शिष्यांचा मेळावा जमा करावा, लोक जमा करावेत, आपले शिष्य त्यांना म्हणवून घ्यावं, मोठा एक मेळावा शिष्यांचा निर्माण करावा आपल्या मागे, आणि माझ्या मागे किती लोक आहेत याचं प्रदर्शन करावं, स्वतःचं नाव प्रसिद्धी कीर्ती व्हावी, मी साधू, मी संत, मी ज्ञानी असा प्रपोगंडा करावा. पण हे सारं करताना मन मात्र त्यांच्या ताब्यात नाही आणि इंद्रिय अतिशय कार्यरत होऊन देहासक्त झालेला हा योगी, त्याला योगी म्हणावं का? तर त्याला योगी म्हणू नये. ज्ञानपूर्वक वचन, याच्या आणखीन लक्षणं पुढे दासोपंत सांगतायत. ज्ञानपूर्वक वचन आणि कामपूर्वक आचरण, यया परी अपारजन गेले नासोनिया. तोंडाने बोलताना ज्ञानपूर्वक वचन, ज्याला आपल्या व्यवहाराच्या भाषेमध्ये आम्ही पोपटपंची म्हणतो, आणि आजकाल सगळीकडेच पोपटपंची झाली. थोडंसं पाठांतर आणि कीर्तनाच्या बाबतीत तर फार झालंय हे. मला लहान मुलं जेव्हा कीर्तन करतात ना, तेव्हा फार गंमत वाटते. पूर्वरंगामध्ये अध्यात्म किंवा पंचीकरण सांगण्याची प्रथा हळूहळू बुडत चालली आहे, ही गोष्ट निराळी. पण पूर्वरंगामध्ये याऊ त्याऊ करून पूर्वरंग आटोपायचा आणि मग उत्तर रंगातली कथा रंगवायची, असं अनेक वेळा आता आजकाल बघायला मिळतं. कोणावरही टीका करत नाहीये मी, खरं म्हणजे ही टीका नाही, पण पूर्वीच्या कीर्तनांची जी धाटणी होती ती धाटणी आणि आजची धाटणी ही फार निराळी. त्याचा पुन्हा आणखी दुसरं कारणही आहे. एकाच हाताने टाळी वाजत नाही. समोरचा जो रसिक वर्ग आहे, श्रोतृवर्ग आहे, त्यालाही अध्यात्माची चाड राहिली नाही, त्यालाही त्याच्यामध्ये फारशी आवड नाही. विज्ञानवादी सारे झाल्यामुळं आणि मुळात अध्यात्म हा विज्ञानाचा गाभा आहे हे विसराळी पडल्यामुळे आम्हाला हे असं नकोसं वाटतं. ही गोष्ट खरी आहे. पण परिस्थिती अशी आहे की अध्यात्माचा पूर्वरंग सादर करत असताना वयाची काही वर्ष जावी लागतात आणि मग अनुभूती येते माणसाला, दुःखाची येते, निवृत्ती केव्हा केव्हा मनाची होते, या गोष्टींची अनुभूती येते. अनेक वेळा ज्या गोष्टी रसिकतेने आपण त्या प्राशन करतो, रुचिरा म्हणा, काही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, रसरंग रूपगंध या, पण त्याचा उबग काही कारणांनी येतो आणि मग काही विशिष्ट अनुभूती येते. या अनुभूतीच्या नंतर पूर्वरंगामध्ये प्रतिपादित करावयाचे काही विषय आहेत आणि या विषयांच्या वरती अधिकारवाणीनं बोलणारे कीर्तनकार होते. पण जेव्हा लहान मुलं, 8-10 वर्षाची कीर्तनकार मुलं उभी राहतात, 10-12 वर्षांच्या मुली उभ्या राहतात, काही मुलं कीर्तनाला उभी राहतात, तेव्हा हे बोलत असताना त्याचं अधिष्ठान नेमकं काय याची मोठी गंमत वाटते मला. अर्थात त्याची दुसरी बाजू ही माझ्या बाजूनी स्पष्ट करेन की ती कीर्तन करतायत, ती बोलू पाहतायत, पोपटपंचिका होईना, त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतायत, आणि एका बाजूनी दासोपंतांनीच म्हटल्याप्रमाणे अभ्यास करतायत त्याचा. कारण जर रोज उठून तुम्ही त्याचा नित्यक्रम करत गेलात, रोज अभ्यास करत गेलात, तर आपोआपच ते अंगवळणी पडतं आणि त्याचा एक संस्कार तुमच्या मनावर होतो. ही गोष्ट चांगलीच आहे, कारण या वयापासून जर आपण ते करू लागलो तर तुमच्या मनावरती तो संस्कार होतो आणि हा संस्कार पुढे चालून उत्तम कीर्तनकार होण्यासाठी त्याचं ते खरं म्हणजे खतपाणी आहे. ही गोष्ट चांगलीच आहे. पण मुळात दासोपंत असं सांगतायत की तोंडाने पोपटपंची करणारे, पाठांतर ज्ञान देणारे असे अनेक गोष्टी आहेत आणि मग हे असे अनेक लोक काय करतात? ज्ञानपूर्वक वचन, कामपूर्वक आचरण. हे असं बोलू नये या पीठावरून, पण मी मुद्दाम सांगेन, कीर्तन झाल्याबरोबर बारमध्ये बसणारे कीर्तनकार आहेत आणि मग तोंडाने तुम्ही ज्ञानाच्या, नीतिमत्तेच्या, व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याच्या गोष्टी करताय आणि त्यानंतर तुमचं आचरण अनुसरून आहे का या गोष्टींना? तर मुळातच नाही. आणि हेच सगळं माझ्या आजूबाजूला भरलंय जे त्यांना दिसतंय. ते म्हणतात ज्ञानपूर्वक वचन, तोंडाने बोललं जाणारं वेगळंच आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे म्हणून इतकं गुळगुळीत झालंय हे वचन, पण त्याचं आचरण मात्र खरोखर तलवारीच्या टोकावरती उभं राहण्या इतकं कठीण आहे. आणि म्हणून कामपूर्वक आचरण आणि अशाच प्रकारचे अपार जन आजूबाजूला आहेत आणि नासोनी गेलेत.
असं दासोपंत वर्णन करतायत. अंगवण सांडिली मने मग सिद्ध दशा अवलंबणे, ते हा स्वनाशे नासणे परावयाते. स्वतः नाचतो आणि आजूबाजूच्या आपल्या शिष्यांना, जनतेला, समाजालाही नाचवणारा असा हा योगी आहे. हे जाग करणं आहे बरं. इतकं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं नाहीये भगवद्गीतेमध्ये, पण दासोपंत म्हणजे प्रत्येक गोष्ट उकलून सविस्तरपणे त्याचा अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने त्याचं प्रतिपादन करून अर्जुनाला म्हणजे आम्हाला सांगतायत. हे आजूबाजूला हे सगळं असं आहे. अपार योगी नाशिले जाण, ते येण्याची मते करून, जया माझ्या ठाई भजन प्रेम नाही. आणि असे अपार जन आहेत, अनेक लोक आहेत की माझ्या आजूबाजूला आहेत, मला ते दिसत आहेत, मी त्यांना जाणतो की त्यांनी स्वतःला नासून घेतलंय. आणि असे लोक याच मताने माझ्या ठाई भजन करतायत, पण माझ्या ठाई प्रेम मात्र त्यांना अजिबात नाही. एक शब्दाधारे राहिले, एक परतोनी पहिले झाले, एक दांभिक लागले प्रतिष्ठा धरू. तेच वेगळ्या शब्दात पुढे सांगतायत ते प्रतिष्ठेसाठी, पैशासाठी दंभ माजवणारे दांभिक अशा प्रकारचे हे योगी. प्रतिष्ठेचे नी आधारे एक जाणपण केले खरे, एकाची अतिनम्रे उत्तरे मोहिती जना. आणि अतिशय नम्रपणे लोकांना भुलवतायत, बोलतायत. आणि हे योगी दांभिक आहेत, प्रतिष्ठेसाठी मरमर करतायत आणि अतिशय नाटकी आहेत. त्यांचा सूचक अर्थ हाच आहे, अतिशय नाटकी आहेत. आदरेची एक जिंकिती, दान बळे एक शोभती, एक ते नाथिली दाविती अंगी शांती. इतर जनांचा, सामान्यांचा आदर करून विनम्रतेने त्यांचा आपल्या मनामध्ये, आपलं स्थान त्यांच्या मनामध्ये निर्माण करतायत, अतिशय विनम्रतेने वागतायत. आणि आपण खूप शांत, संयमी, अतिशय धीर गंभीर आहोत असा नाटकाचा आव आणतायत. एक पालटती वेशाते, एक दाविती सिद्धीते, एक युक्तीचे निमते मिरविते झाले. असे मिरवणारे हे सगळे या समाजामध्ये आजूबाजूला पसरलेले आहेत. वेश पालटतायत, भगवा वेश धारण करतायत, कोणी जटा वाढवतंय, कोणी त्रिपुंड टिळा लावलेला आहे, कोणी माळा घालतंय आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चमत्कारांच्या द्वारे लोकांना भुलवतायत. सिद्धी प्राप्त आहे असं म्हणून काही अंगारा देणे, भस्म देणे, काही लोकांना भुलवणे, अशा प्रकारचे लोक आजूबाजूला आहेत. आणि अपारू अर्थू अपारू मिळविती ही सगळ्यात महत्वाची, आणि त्यामधून पैसा सुद्धा मिळवतायत. एक मग दारोदार हिंडती, अर्थू अपारू मिळविती, पाहिजे तैसा भोगिती अंगी विषयो. काय म्हटलंय पुढे? दारोदार हिंडती, सगळीकडे ते हिंडायला लागलेले आणि लोक त्यांचा आदर करतात आणि मग पैसा त्यापासून ते मिळवतात. अर्थ अपारू मिळविती, पाहिजे तैसा भोगिती अंगी विषय. म्हणजे जे मुळात सांगितलंय की इंद्रियांच्या वरती संयमन हवंय, ते इंद्रियांच्या वरचं संयमन तर आणखी वाढतंय, आसक्ती वाढते. म्हणजे देहाचे भोग सामान्यांपेक्षा द्विगुणित झाले. मग याला योगी म्हणावं का? पैसा मिळवतायत, प्रसिद्धी मिळवतायत, कीर्ती मिळवतायत, जनांना, सामान्य लोकांना पापकर्मांनी भुलवतायत आणि त्याचबरोबर विषय भोगामध्ये आसक्त अशा प्रकारचे हे लोक आहेत. या परी आईके नृपाळा, योगू तो राहिला, वेशुची मिरवू लागला परतला जणू. आणि यापेक्षा तू ऐक हे राजा, हे अर्जुना, हे नृपाळा, योग बाजूलाच राहिलाय. योग बाजूलाच राहतो, वेश मिरवतात आणि ऐसा सिद्धी योगू पावे, तै मजसी ऐक्य भोगावे, परंतु हा योगू तैसा नव्हे, जो जाय गे पावला. आता हा असो दुर्गमू, माझा भक्ती योगू अति सुगमू,
जो ऐकता करिता मनोधर्मू विटू नेघे. आणि म्हणून अशा प्रकारचा सिद्धी योग प्राप्त करणारे हे योगी आहेत का? तर हे योगी नाहीतच. हा योगच नव्हे, पण मी जो तुला योग सांगणार आहे पार्था नृपाळा, तो योग मात्र असा नाही जो वाया जाईल. तो कसा आहे? हा जसा दुर्गम आहे तसा तो दुर्गम नाही, तर तो योग अतिसुगमू असं म्हटलंय त्यांनी. अतिशय साधा सोपा सहज असा हा योग आहे. आणि तो ऐकता करिता मनोधर्मू विटू नगे. आणि तू तो योग जेव्हा तू ऐकशील तेव्हा तुझ्या मनाला वीट येणार नाही, त्याचा कंटाळा येणार नाही. अशा प्रकारचा हा योग धर्म मी तुला सांगेन, तो तू ऐक. आज या ठिकाणीच आपण थांबूया. राजेश महाराजांनी मेसेज केलाय. होय, अगदी ज्ञानेश्वरांची ही भाषा आहे. बऱ्याच ठिकाणी साधर्म्य आहे. मी अनेक ठिकाणी त्याचा उल्लेखही केलाय की ही ज्ञानदेवांची भाषा तर आहे. ज्ञानदेवांना अनुसरणारे आहेत दासोपंत अनेक बाबतीत. खरं म्हणजे हा वेगळा परिसंवादाचा चर्चेचा विषय आहे. पण ज्ञानदेवांच्या भाषेची छाप, त्याचं प्रतिबिंब गीतार्णवामध्ये दिसतं हे नक्कीच. या ठिकाणी मी आपली रजा घेते. आपण उद्या याच ठिकाणी याच वेळी पुढच्या ओव्या घेऊन मी आपल्यासमोर हजर होईल. तोपर्यंत आनंदे दत्तात आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की जय.